नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता सारंग आणि ऐश्वर्या खूपच घाबरलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आता चुकांवर चुका होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण सारंग आणि ऐश्वर्या यांनी जो गोंधळ घातलेला आहे तोच एवढा मोठा आहे. सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या हे सगळं काय होऊन बसले? जानकी वहिनी तिथं आली आणि तिने पोलिसांना बोलवलेलं आहे, आता आपण पूर्णपणे अडकले जाणार आहोत. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते की सारंग तुम्ही जरा शांत व्हा, जरा तुम्ही ना हे सगळं तुमचं जे चाललंय ना भिवून वागायचं ते बंद करा, याची काही गरज नाही आहे, तुम्ही काही केलेलंच नाही आहे तर भ्यायचं कशाला आहे. तेव्हा सारंग म्हणत असतो की अहो ऐश्वर्या तुम्ही विसरताय का, कारण काहीही झालं तरीही ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे असं सारंग इकडे ऐश्वर्याला म्हणत असतो. पण ऐश्वर्या मात्र सारंगला म्हणत असते तुम्ही शांत राहा बरं, तुम्हाला ना एवढं घाबरून राहायची काही गरज नाही आहे, त्याच्यासाठी तुम्ही एवढं घाबरणार आहात असं ती म्हणत असते. आपल्याकडून काहीच झालेलं नाही आहे, आपण कोणाचं काहीच केलेलं नाही आहे, मग आपण घाबरण्याची काय गरज आहे असं ऐश्वर्या सारंगला सांगत असते. परंतु इकडे पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली असते. पोलिसांच्या हाती बऱ्याच गोष्टी लागणार असतात, कारण पोलिसांनी एकच गोष्ट सांगितलेली असते ती म्हणजे ही जी चोरी झालेली आहे ती एकतर तुमच्या घरातल्या लोकांनी केलेली आहे, अन्यथा तुमच्या घरातली व्यक्ती त्या चोराला सामील आहे, त्याशिवाय ही चोरी होऊ शकत नाही हे सगळं बोलणं झालेलं असतं. आणि त्यामुळं आता इथे मोठा धक्का बसणार असतो, तो म्हणजे ऐश्वर्या आणि सारंगला. कारण जेव्हा पोलिस बोलतात तेव्हा त्यांची मात्र बोबडी वळलेली असते, त्यांना कळायचं बंद झालेलं असतं. कारण सारंग तर भिलेला असतो, सारंग इतका वित्र असतो की सारंगला कळतच नसतं की आता करायचं काय. सारंगला जाम भीती वाटत असते, कारण काही झालं तरीही या सगळ्यामध्ये जर आपण अडकलो गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे. पोलीस आता सगळ्या गोष्टींचे फोटो काढून घेत असतात, सगळ्या गोष्टींची शोधाशोध करत असतात, नक्की काय झालेलं आहे, कुठून कुठल्या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत हे सगळं पोलिसांना शोधणं गरजेचं वाटत असतं. आणि त्यामुळंच पोलिसांनी हा निर्णय घेतलेला असतो. जानकी आणि त्याचबरोबर सौमित्र विचार करत असतात आणि सौमित्र सांगत असतो पोलिसांना की अशा गोष्टी घडलेल्या होत्या की नेमकं त्याच वेळेस जानकी वहिनी आणि त्याचबरोबर घरातले बाकीचे, म्हणजे मी जानकी वहिनीशी बोलत होतो, मी जानकी वहिनीला सांगत होतो आणि त्याच वेळी असं घडलेलं आहे असं सौमित्र सांगत असतो. तेव्हा मात्र सौमित्रचं असं म्हणणं असतं की जेव्हा इथे घरी आम्ही सगळेजण होतो आणि मग मी नानांशी बोलायला आलेलो होतो आणि त्याचबरोबर जानकी वहिनीचा मला फोन आलेला होता. मग इकडे गुलाब सांगत असतो की हे सगळं जे घडलेलं आहे जेव्हा मला आईसाहेबांनी सांगितलेलं होतं, कारण त्या देवदर्शनाला गेलेल्या आहेत आणि मला आईसाहेबांनी सांगितलेलं होतं की काही झालं तरीही या घरातून आत्ता बाहेर पडू नकोस असं आईसाहेबांनी मला सांगितलेलं होतं, घरात कुठली मदत लागली तर तू असलं पाहिजे, म्हणून मी इथं थांबलेला आहे असं गुलाब सांगत असतो. आणि मी जेव्हा घरी आलो तेव्हा मला एक पेस्ट कंट्रोलवाला आलेला दिसला आणि तो वरती गेला आणि त्याचबरोबर त्यानंतर सारंगदादा आले आणि सारंगदादांनी मला सांगितलं की पेस्ट कंट्रोलवाला आला आहे का गुलाब. तेव्हा गुलाबने सांगितलं की हो. आणि मग सारंगदादांनी मला सांगितलेलं होतं पेस्ट कंट्रोलवाला आलेला होता, पण मला एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगायची आहे की जो वरती गेलेला पेस्ट कंट्रोलवाला होता आणि रूममधून सारंगदादांच्या रूममधून आलेला जो पेस्ट कंट्रोलवाला आला होता ते दोन्ही पेस्ट कंट्रोलवाले वेगळे होते. जेव्हा गुलाब असं म्हणतो तेव्हा ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. सौमित्र म्हणत असतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे गुलाब. गुलाब सांगू लागतो की ते दोन्ही पेस्ट कंट्रोलवाले वेगळे होते, म्हणजेच मला हे म्हणायचं आहे की जो पेस्ट कंट्रोलवाला आलेला होता तो वेगळा होता आणि त्याचबरोबर आता जो खाली आला ज्याने हे औषध मारण्याचा प्रयत्न केला तो पेस्ट कंट्रोलवाला वेगळा होता. तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या इतक्या भयानक असतात की याचा विचार ऐश्वर्याने केलेलाही नसतो. आणि इकडे जेव्हा आता ऐश्वर्या या गोष्टींचा विचार करू लागलेली असते तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि ऐश्वर्या म्हणत असते की काय बोलतोयस तू गुलाब, हे कळतंय का तुला, तू काय बोलतोयस ते, कारण तुला माहिती आहे का या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होणार आहे. तेव्हा गुलाब म्हणत असतो की मी जे पाहिलेलं आहे ते मी सांगितलेलं आहे आणि कारण मी या घरासाठी मी त्यांच्या घरचा नोकर जरी असला तरी या घरचं मीठ मी खाल्लेलं आहे आणि त्याचबरोबर मी त्या खाल्लेल्या मिठाला जागणार आहे असं बोललं जात असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्या म्हणत असते की आता आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. तेव्हा जानकी म्हणत असते की ठीक आहे ठीक आहे गुलाब, कारण गुलाबदादा आपण बघूया काय झालेलं आहे ते असं जानकी इकडे सांगत असते. आणि तेव्हा मात्र जानकीला कळलेलं असतं की या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचा कुठंतरी हात आहे आणि ती सौमित्र दादा त्याचबरोबर सगळ्यांना सांगत असते की सौमित्र भाऊजी ठीक आहे आपण बघूया काय करता येईल ते,
कारण काहीही झालं तरीही गुलाबदादा जे म्हणतात त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे, हे जानकीचं म्हणणं असतं. जानकीला आता जवळजवळ गोष्टी कळलेल्या असतात आणि त्या पद्धतीनं जानकी बोलत असते. इकडे पोलिसांनी सगळे फोटो घेतलेले असतात, त्याचबरोबर घरातील सगळ्यांना सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात आणि घरातील सगळ्यांना त्यांनी सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला काही करून माहिती काढणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जानकीला कुठंतरी जाणवलेलं असतं आणि जानकी ठरवते की आत्ता या सर्व गोष्टींचा उलगडा होणं गरजेचं आहे. पोलिसांनी सगळा पंचनामा केलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे सांगितलेलं असतं की लवकरच त्या गोष्टींचा शोध घेतला जाईल, पण तुमच्याकडूनही आम्हाला सहकार्य मिळणं गरजेचं आहे असं पोलीस सांगत असतात. आणि त्याचबरोबर जानकी, सौमित्र सगळेजण सांगू लागतात की हो, पण ऐश्वर्या मात्र तिथं बोलायला सुरुवात करते की मला एक गोष्ट बोलायची आहे, ती म्हणजे या घरामध्ये जानकी, ही जी जानकी रणदिवे आहे ती अचानक कशी आली. कारण काहीही झालं तरीही तिनं तिच्या घरी होती, मग ती इथं कशी आलेली आहे. तेव्हा जानकी आणि त्याचबरोबर सौमित्र सांगू लागतात की इकडे मी जानकी वहिनीशी फोनवर बोलत होतो, आमच्या खोकल्याचा आवाज तिला आला आणि त्यानंतर तिने आलेली आहे. काहीही झालं तरीही मी जानकी वहिनीशी बोलत होतो, नानांची तब्येतीबाबतीत मला तिच्याशी बोलायचं होतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा सौमित्र सांगतो तेव्हा पण ऐश्वर्याचं कांड हे सुरूच असतं. ऐश्वर्या म्हणत असते की नाही, मला ना काहीतरी प्रॉब्लेम वाटत आहे, कारण ही जानकी प्रत्येक वेळेस इकडे असं कसं येऊ शकते. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की काहीही झालं तरीही मला ना या सर्व गोष्टी चुकीच्या वाटत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा ती बोलत असते तेव्हा जानकी म्हणत असते, तू डोक्यावर तर पडलेली नाही आहेस ना, कारण काहीही झालं तरी तुला जे वाटेल ते तू बोलत असते आणि तुझ्या तोंडाला येईल ते तू बोलत असते. कारण मी ज्या वेळेस आलेले आहे त्यानंतर ह्या सर्व गोष्टी घडलेल्या होत्या आणि त्याचबरोबर तू जे बोलत आहे त्या कोणत्याही गोष्टीला तथ्य नाही. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा सौमित्र म्हणतो की काहीही बोललं जात आहे, कारण हे पूर्णपणे चुकीचं आहे, तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की बाद झाला ऐश्वर्या, खूप माझ्यावर आरोप करून झालेले आहेत, आता मी सहन करणार नाही. कारण काहीही झालं तरीही तू चुकीचं बोलत आहे आणि त्या तुझ्या बोलण्याला कोणताही अर्थ नाही, एवढं लक्षात ठेव. त्याचबरोबर इकडे जानकी म्हणत असते की आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे. त्यावेळेस सारंगला पण धक्का बसतो. सारंग म्हणतो की काय आहे ही बाई नक्की, कारण ही अशा पद्धतीने वागेल असं मला वाटलं नव्हतं, कारण हिने स्वतः हे कांड केलेलं आहे आणि एवढं सगळं होऊन पण ती जानकी वहिनीवरतीच आरोप करत आहे. ही गोष्ट मात्र सारंगला पण कळलेली नसते. आणि त्याचबरोबर सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या, बाद झाला आता, या सगळ्या गोष्टींचा सगळ्यांना शोध घ्यायचा आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने बोलत आहात हे पूर्णपणे चुकीचं आहे. सारंगला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते आणि सारंग मात्र म्हणत असतो की ऐश्वर्या, खूप झालं, आता यापुढं मी तुमचा एकही शब्द ऐकून घेणार नाही. आणि सारंग म्हणत असतो की आता खूप झालेलं आहे. सारंगला पटलेलं नसतं, पण ऐश्वर्याच्या शब्दाच्या बाहेर मात्र सारंग जाणार नसतो, कारण सारंगला माहिती आहे की काहीही झालं तरीही आत्ता ऐश्वर्या जी बोलत आहे ते जर मी ऐकलं नाही तर ऐश्वर्या पुन्हा काहीतरी कांड करेल. इकडे जानकी त्याचबरोबर आता सौमित्र विचार करू लागलेले आहेत. आता या सर्व गोष्टींचा शोध घेणं त्यांच्यासाठी खूपच गरजेचं असतं आणि जानकी आणि सौमित्र बोलत असतात. आणि मग जानकी म्हणत असते की सौमित्र भाऊजी, ठीक आहे, आपण आपल्या परीने प्रयत्न करत आहोत, आपल्याला मार्ग नक्की मिळेल. आणि त्याचबरोबर सौमित्र आणि जानकी बोलत आहेत आणि जानकी आता तिथून जायला निघते. जानकी निघालेली असते, पण आता मोठी गोष्ट घडत असते. जानकी निघून जाते, त्यानंतर ती सौमित्रला म्हणते काही वाटलं तर मला फोन करा, असं ती सौमित्रला सांगत असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अवंतिका आणि सौमित्र बोलत असतात. अवंतिका म्हणत असते की बरोबर आहे, काहीतरी तथ्य आहे, कारण आपले गुलाबदादा आहेत ते का खोटं बोलतील, असं तिचं म्हणणं असतं. आणि बरोबर आहे, गुलाब का खोटं बोलेल हा खूपच. आता सौमित्र आणि अवंतिका दोघंही वकिली डोक्याने विचार करत आहेत, कारण त्यांना कुठेतरी या गोष्टीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटत आहे, कारण त्यांना जाणवत आहे की हे चुकीचं आहे, कारण जे घडलेलं आहे त्यामध्ये काहीतरी वेगळं घडलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि ते दोघंही विचार करू लागलेले असतात, ते ठरवत असतात की हे नक्की काय होत आहे. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की अगं अवंतिका, तुला माहिती आहे का, आपल्याला बॅकसाईडला ना CCTV कॅमेरा बसवलेला आहे मागे जानकी वहिनीने, त्यामुळं काळजी करू नको, गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत. आणि तो CCTV कॅमेरा जो आहे
तो एकदा का आपल्याला मिळाला, कुठं आहे ते त्याचं फुटेज मी घेतो आणि ते फुटेज एकदा पाहूया, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, असं अवंतिकाला तो सांगत असतो. अवंतिका म्हणते, काय सांगतो सौमित? तेव्हा अवंतिकाला सौमित्र म्हणतो की हो, कारण ही सगळी आयडिया जी होती ती जानकी वहिनीची होती आणि जानकी वहिनीने सांगितलेलं होतं की तो CCTV कॅमेरा आपण बसवायचा आहे आणि जानकी वहिनीने CCTV कॅमेरा बसवायला सांगितलेला होता आणि म्हणून तर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. जानकी वहिनीचं डोकं चालतंच भारी, असं अवंतिका म्हणत असते आणि जानकीचं कौतुक करू लागते. तर आता दुसऱ्या दिवशी जानकी आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण बोलत असतात. पोलीस पुन्हा घरी आलेले असतात, पण सौमित्रनं ह्या गोष्टी मात्र कोणाला कळू दिलेल्या नसतात, कारण त्याला वाटत असतं की शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ह्या जर ऐश्वर्याला कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग पोलीस घरी आलेले असतात आणि ते विचारू लागतात नक्की काय झालेलं आहे. हा प्रश्न पोलिसांनाही पडलेला असतो, कारण अशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या असतात, ह्या चुकीच्या आहेत हे पोलिसांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर गुलाब सगळेजण पुन्हा बोलवले जातात, सगळ्यांची पुन्हा चौकशी होणार असते आणि सगळ्यांना बोलवलं जातं. तर इकडे जानकीलाही तिथे बोलवून घेतलेलं असतं आणि जानकीलाही सगळेजण म्हणत असतात की हो, कारण काहीही झालं तरीही जानकीचंही म्हणणं महत्त्वाचं असतं असं पोलिसांना वाटत असतं. आणि त्याचबरोबर त्यावेळी घटनेच्या ठिकाणी बेशुद्ध नसणारी फक्त जानकी होती, त्यामुळं जानकीचा जबाब नोंदवणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि इकडे ऋषिकेशला जेव्हा ही गोष्ट कळलेली असते तेव्हा ऋषिकेश म्हणालेला असतो, जानकी मी तुला सांगितलेलं होतं पण तू माझं ऐकलेलं नाही, मी तुला इतक्या वेळा सांगितलेलं होतं पण तुला माझं ऐकायचंच नसतं. जानकी म्हणत असते, अहो ऋषिकेश असं काय करताय, आपले वडिलोपार्जित दागिने आहेत, त्यामध्ये इकडे पार्वती आईंचे पण दागिने आहेत, ते दागिनेही चोरीला गेलेले आहेत, ही गोष्ट चुकीची आहे ना. मग काहीही झालं तरीही आपण असा विचार का करत आहोत, असं जानकी बोलत असते. ती म्हणत असते, काहीही झालं तरी तुम्ही चुकीच्या पद्धतीने विचार करत आहात, कारण हे सगळं मला काही पटत नाही, असं जानकीचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र इकडे जानकीला इकडे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी तुझं म्हणणं सगळं पटतंय मला, पण तुझ्या लक्षात येत नाही आहे की ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीनं चाललेल्या आहेत. कारण तू विचार कर ना, कारण काहीही झालं तरीही आत्ता ज्या पद्धतीनं गोष्टी घडत आहेत त्या खूपच विचित्र आहेत आणि तुझ्या लक्षात येत नाही आहे जानकी की काय होणार आहे या सगळ्यामधून, कारण तुला कळतच नाही आहे की या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यासोबतच तुझ्या लक्षातही या गोष्टी येत नाहीत की कशा पद्धतीनं तू अडकली जात आहे, असं जानकीला ऋषिकेशचं म्हणणं असतं. आणि ऋषिकेशच्या म्हणण्यामध्ये कुठंतरी तथ्य असतं, कारण ऋषिकेश जे बोलत असतो त्या गोष्टीमध्ये अर्थ असतो आणि जानकी मात्र पूर्णपणे फुकट त्याच्यामध्ये अडकली जाणार असते, ती ओली जाणार असते, हे ऋषिकेशचं म्हणणं असतं. आणि मग जानकी ऋषिकेशला म्हणत असते, पण काही झालं तरीही आपल्याला हे सर्व आता शांत पद्धतीनं हँडल करावं लागणार आहे. तर इकडे सारंग त्याचबरोबर सगळेजण असतात, सारंगची मात्र वाट लागलेली असते आणि मग जानकी आणि सौमित्र यांनी जे CCTV फुटेज आता मिळवलेलं असतं ते CCTV फुटेज ते देतात आणि पोलिसांना सांगतात की हे CCTV फुटेज आहे, यामध्ये चोर स्पष्ट दिसत आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. जानकी म्हणत असते, बरोबर आहे सारंग भाऊजी, मी तुम्हाला फोनवर सांगितलं होतं की नाही आपल्या बॅकयार्डला आहे म्हणून, अगदी बरोबर मी ओळखलं होतं आणि त्याच पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, कारण मला माहिती होतं की तिथं कॅमेरा बसवलेला आहे आणि ही गोष्ट फक्त घरातल्या काही लोकांनाच माहिती होती. आणि त्या क्षणी ऐश्वर्याचं भिंग फुटतं आणि तिची वाट लागलेली असते, तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण तिला माहितीच नसतं, कारण तिच्या लग्नाच्या आधी तो कॅमेरा बसवलेला होता आणि तिला आणि त्याचबरोबर सारंगलाही याबद्दल काही माहीत नव्हतं, कारण सारंग नेहमी शांतच असायचा, त्याला घरातल्या कोणत्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट नव्हता, त्यामुळं सारंगने या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट घेतलेला नव्हता. आणि आता सारंगमुळं ऐश्वर्या आता पकडली गेलेली असते, कारण सारंगने जर तिला सांगितलं असतं की CCTV फुटेज मिळू शकतं तर ऐश्वर्याने ही गोष्ट केली नसते. आणि आता ते सगळं फुटेज पाहिल्यानंतर इकडे पोलीस म्हणत असतात की आता तुम्ही सांगा काय करायचं आहे, तुम्ही FIR दाखल केलेली आहे आणि चोराला आम्ही पकडून नेणार आहोत. तेव्हा मात्र सारंगला धक्का बसलेला असतो आणि सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो की हे सगळं तुमच्यामुळं झालेलं आहे. आणि सारंग सांगत असतो की हा सगळा ऐश्वर्याचा प्लॅन होता आणि दागिने चोरायचे आहेत, ते पण कर्ज फेडण्यासाठी चोरायचे आहेत, हा सगळा ऐश्वर्याने केलेला प्लॅन होता, यामध्ये माझी काहीही चूक नाही. आणि सारंग हात जोडून माफी मागत असतो, मी काही केलेलं नाही आहे, मला माफ करा, असं सारंगचं म्हणणं असतं. आणि तेव्हा सगळेजण पाहू लागतात, सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सारंगने अगदी त्याचा गुन्हा कबूल केलेला असतो, कारण कोणाला त्याच्यावर शंका घेण्यात वाव नसते, कारण त्याने गुन्हा कबूल केलेला आहे आणि सारंग स्वतः तिथं बेशुद्ध पडलेला होता.
त्यामुळं सगळ्यांना जाणवत असतं की सारंग जे बोलतोय त्यामध्येही तथ्य आहे. आणि मग ऐश्वर्या मात्र भयानक चिडलेली असते. सारंगने तो गुन्हा कबूल केलेला असतो. त्याने सांगितलेलं असतं की हा ऐश्वर्याचा प्लॅन होता आणि त्याच्यामध्ये विषारी औषध टाकलं गेलेलं होतं, म्हणून घरातले सगळे बेशुद्ध पडलेले होते. ही गोष्ट ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि सारंगने तर स्वतःहूनच ऐश्वर्याचा बँड वाजवलेला असतो आणि सारंगने सांगून टाकलेलं असतं की हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे, या सगळ्याला ऐश्वर्या जबाबदार आहे, याच्याशी माझा काहीही संबंध नाही असं त्याने सांगितलेलं असतं. हात जोडून माफी मागितलेली असते. तेव्हा जानकी म्हणत असते की सारंग भाऊजी, अजून कोणत्या खालच्या थराला तुम्ही जाणार आहात ते सांगा बरं. या ऐश्वर्याच्या नादी लागून तुम्ही अजून काय काय चुका करणार आहात ते तरी सांगा असं जानकी म्हणत असते. तेव्हा सौमित्र पण म्हणत असतो की सारंग, तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला कधीच वाटलं नव्हतं, कारण मी प्रत्येक वेळेस असं समजायचो की सारंग खूप चांगला आहे, पण सारंग तू तर एवढ्या खालच्या थराला गेलेला आहे. प्रत्येक वेळेस आम्ही तुला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, पण तू एवढ्या खालच्या थराला जाशील, या ऐश्वर्याच्या नादी लागून सगळी पातळी सोडशील असं कधीच वाटलं नव्हतं. हे सगळं बोललंच जात असतं. आणि तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की मला माफ करा, माझ्याकडनं चूक झालेली आहे, कारण मी हे असं वागायला नको होतं. आपल्याच घरात मी चोरी केलेली आहे, माझी चूक माझ्या लक्षात आलेली आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर सारंगची मात्र आता वाट लागलेली असते. सारंगने त्याच्या चुकीची कबुली दिलेली असते, त्यामुळे इकडं ऐश्वर्याची मात्र बोंब झालेली असते आणि ती मात्र पूर्णपणे अडकली गेलेली असते. आता ऐश्वर्याला नाना सांगत असतात की तिला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात द्या आणि त्याचबरोबर नानांनी ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही ऐश्वर्याने जी चूक केलेली आहे त्यामुळं ऐश्वर्याला पोलिसांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे असं नानांनी ठरवलेलं असतं. जानकी म्हणत असते की घरची गोष्ट आहे ती आपण चव्हाट्यावर आणायला नको, परंतु जानकीला पोलीस म्हणत असतात तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण तुम्ही एवढ्या चांगल्या कशा काय वागू शकता, कारण या बाईने तुमच्यावरती आरोप केलेले होते, तुमच्याबद्दल चुकीचं ठरवलेलं होतं, तुम्हीच गुन्हेगार आहात असं सांगितलेलं होतं, तरीही आत्ताच्या घडीला तुम्ही त्यांची बाजू घेत आहात आणि त्यांची बाजू घेऊन सगळ्यांशी तुम्ही बोलत आहात असं पोलीस म्हणत असतात. तेव्हा जानकी म्हणत असते ती याच घरातली आहे आणि त्याच्यामुळं रणदिवे कुटुंबियांची इज्जत पणाला लागू शकते, त्यामुळे मला वाटतं की तिच्यावरती FIR दाखल करायला नको आहे आणि हे आपण क्लोज करून टाकूया. पण नाना म्हणत असतात की नाही, तिने चूक केलेली आहे, तिनं गुन्हा केलेला आहे, तर तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. आणि शेवटी मग ऐश्वर्याच्या हातात बेडा पडतात. सारंग आणि ऐश्वर्या या दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.